हे नमस्कार आणि हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर दीप ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या दी एम्प्रेस चॅनलवर परत एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे। आणि आजचा विषय रिअल लाईफ ॲनिमल कम्युनिकेशनच्या सेशनबद्दल आहे। पण हे सेशन आतापर्यंतच्या झालेल्या सेशनपेक्षा पूर्णतः आणि खूप वेगळं आहे जे मी हे चॅनलवर आणलेले आहेत। आणि हा आजचं जे सेशन आहे ते बरंचसं मोठं आहे कारण त्याचा कालावधी खूप आहे। या सेशनमध्ये खूप अगणित सेशन्स झालेले आहेत, त्यामुळे खूप सारी माहिती आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत। पण तरीही मी छोट्या स्वरूपात इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। पण तरीही हा व्हिडिओ थोडासा लांबला जाईल, तरीही आपण पेशन्स ठेवून पूर्णपणे हा व्हिडिओ बघावा, कारण सर्व प्राणीप्रेमींसाठी आणि प्राणीपालकांसाठी हे सेशन न चुकवण्यासारखंच आहे, कारण यातील प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी शिकण्यासारखी आहे। तर पुढे जाण्यापूर्वी दी एम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे कोणताही व्हिडिओ चॅनलवर अपलोड झाला की आपल्याला पटकन त्याचं नोटिफिकेशन येईल आणि कोणतीही माहिती आपल्याकडून मिस होणार नाही। आजचं सेशन असं आहे की ज्यातील ॲनिमल कम्युनिकेशनमधील ॲनिमल आणि त्यांचे पालक हे दोन्हीही खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीकडे आपण व्यवस्थित लक्ष द्यावं, त्यातून बोध घ्यावा आणि त्यातून शिकवणही घ्यावी, कारण दोघांचंही करावं तितकं कमी, कौतुक करावं तितकं कमीच आहे। का ते आपल्याला पुढे समजत जाईलच। तर हे ॲनिमल कम्युनिकेशनचं सेशन आहे एका रे नावाच्या मांजरीबद्दल, जी 6 ऑगस्ट 2021 रोजी घरातून अचानकपणे निघून गेली होती आणि त्यानंतर एक आठवड्यानंतर 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मला तिच्या पालकांचाच म्हणजे आरती शुक्ला यांचा मला कोलकातावरून कॉल आला आणि त्यांनी मला त्यांच्या मांजरीबद्दल सांगितलं की ती अचानकपणे घरातून निघून गेलेली आहे आणि ती पूर्वी अशी इतका वेळ बाहेर कधीही जात नव्हती। शिवाय ती न्यूटर केलेली असल्यामुळे इतर दुसरंही असं काही कारण तिचं नव्हतं की जेणेकरून ती घराबाहेर राहील। या दरम्यान कोलकातामध्ये लॉकडाऊन, कर्फ्यू आणि जोरदार पाऊस असं बरंच काही सुरू होतं आणि बरेचसे निर्बंध नियम होते। तर त्याच दिवशी मी रेशी कनेक्ट केलं तेव्हा मला कळालं की ती घरापासून 5 ते 6 किलोमीटर लांब गेलेली आहे आणि ती जिथे आहे तिथले सर्व काही डिटेल्स तिने मला सांगितले। शिवाय तिने मला तिथले व्हिज्युअल्सही अगदी व्यवस्थितपणे दाखवले। सुरुवातीला बोलताना ती माझ्याशी थोडं अंतर ठेवूनच बोलत होती आणि तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला घरी परत यायचं आहे। आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट मला जी जाणवली ती ही होती की कोणताही प्राणी जेव्हा घरापासून दूर जातो तर तो घाबरलेला असतो, कावराबावरा झालेला असतो, बिथरलेला असतो। पण रेच्या बाबतीत मात्र असं काहीच मला दिसलं नाही, ती एकदम स्थिर आणि शांतच होती। तिने असलेलं तिचं आत्ताचं ठिकाण सांगितलं, त्यातल्या काही गोष्टी अशा होत्या की फाटे फुटलेला असा रस्ता आहे आणि तिथे आसपास बिर्याणीची खूप सारी दुकानं आहेत। रस्त्याच्या मधोमध एक गोल बनवलेला आहे, जसं मॉन्युमेंट वगैरे बनवतात, आणि यानुसार तिच्या पालकांनी अगदी अचूकपणे ते ठिकाण शोधलं सुद्धा। आणि रेचं सांगणं इतकं परफेक्ट आणि ॲक्युरेट होतं की तिने अगदी छोटी छोटी माहिती सुद्धा व्यवस्थितपणे मला सांगितली होती आणि तिने जसं सांगितलं होतं ते ठिकाण अगदी तसंच होतं। आणि हे मला जेव्हा ते तिचे पालक फोटो पाठवायचे तेव्हा कळायचं की किती व्यवस्थितपणे रेने मला माहिती दिलेली आहे। तर इथे सिच्युएशन अशी झाली की मी माहिती तरी दिली, पण लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे नियम्स किंवा सतत मुसळधार पडणारा पाऊस, शिवाय तिचे पालकही जास्त वयाचे, त्यामुळे बऱ्याच गोष्टींचे निर्बंध असले तरीही त्यांनी जास्त वेळ किंवा उशीर न लावता तितक्याच लगबगीने ते मिळालेल्या ठिकाणी पोहोचले।
पण त्यांना तिथे रे दिसलीच नाही. मी परत तिच्याशी बोलले. तिने परत मला तेच ठिकाण सांगितलं. मी परत तिच्याशी बोलल्यानंतर मी आता तिला वेगळ्या पद्धतीने बोलले आणि तिला विचारलं की माझी काही तिला मदत लागेल का तिला घरी जाण्यासाठी, कारण ती घरापासून खूप लांब गेली होती आणि कदाचित तिला रस्ता शोधण्यासाठी अवघड झालं असतं. तर यावर ती हो म्हणाली आणि तिला जरी गाईड केलं थोडा रस्ता कापण्यासाठी तरी ती स्वतःहून मग घरी जाऊ शकेल. मग या दरम्यान तिची अशी इच्छा वगैरे काहीही नव्हती की तिला तिचे पालक घेण्यासाठी यावेत, अशी अपेक्षा बिलकुल नव्हती. तिला स्वतःच घरी जायचं होतं. तिला फक्त माझ्याकडून थोडासा गायडन्स हवा होता. तर एक ॲनिमल कम्युनिकेशन मधील काही तंत्र असतात, तर त्यातल्या एका तंत्राचा वापर करत मी तिला घराकडे जाण्यासाठी गाईड केलं की जेणेकरून ती घराच्या दिशेने मार्गस्थ होईल. आणि यानुसार तिने रात्रभरात 2-3 किलोमीटर अंतर कापलं. शिवाय मी काही तंत्रे तिच्या पालकांनाही करण्यास सांगितली, त्यामुळे तिला बरीच मदत होत होती. दरम्यान मी तिच्याशी सतत संपर्क करत असायचे. माझ्या रोजच्या इतक्या वेळा बोलण्याने रे माझ्याशी खूप छान पद्धतीने कनेक्ट झाली होती आणि ती आता माझ्या रोजच्या बोलण्याची वाट बघत असायची. यानंतर दुसऱ्या दिवशी तिने मला तिचे घरापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका पुतळ्याची माहिती दिली. अगदी त्या पुतळ्याचा चेहरा कोणत्या दिशेला आहे, त्या कपडे त्या पुतळ्याचे कसे आहेत, कशा प्रकारचे आहेत याची अगदी अचूक माहिती. शिवाय त्या पुतळ्याच्या बाजूला हिरव्या झाडांचं कुंपण आहे हे सर्व तिने मला व्यवस्थित सांगितलं. शिवाय व्हिज्युअल्सही अगदी इत्थंभूतपणे सांगितले होते. तातडीने तिचे पालक तिथे पोचलेही, पण ती त्यांना काही दिसली नाही. मी परत तिच्याशी कनेक्ट केलं तर तिने सांगितलं की तिथेच आहे. खूप शोधून आवाज देऊन सुद्धा रात्री तिचे पालक मग नाईलाजाने घरी परत गेले. पण मला मात्र एक प्रश्न पडला होता की तिला घरी तर जायचं आहे आणि गाईड केल्याप्रमाणे ती बरंच अंतर कापत स्वतःच्या घराच्या दिशेने वाटचाली करत होती. आणि सर्वात महत्त्वाचं हे की मला तिच्या ठिकाणाबद्दल ती अगदी तंतोतंत माहिती सुद्धा देत होती. म्हणजे कुठेच काहीच गल्लत नव्हती. पण एक गोष्ट मात्र होती ती की ती तिच्या पालकांच्या समोर मात्र जात नव्हती, त्यांना दिसत नव्हती. आणि हा गुंता सोडवणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं की यामागचं कारण काय आहे. कारण तिला घरी जायचं आहे, ती मला कॉपरेट सुद्धा करत आहे, तिला मदतीची गरज सुद्धा आहे, पण पालकांसमोर ती जाणं टाळत होती. दुसऱ्या दिवशी मी लवकरच तिच्याशी कनेक्ट केलं, कारण मी रोज रात्री तिच्याशी 11 नंतर बोलायचे. कारण लॉकडाऊन आणि कर्फ्यूचे नियम असल्याने तिच्या पालकांना त्यानुसार घराबाहेर पडता येईल आणि तिला शोधता येईल. तिने परत त्या पुतळ्याजवळच असल्याचं मला सांगितलं आणि सुखरूप असल्याचंही सांगितलं. त्यानुसार तिचे पालक नंतर तिच्या खाऊचा डबा घेऊन तिथे पोचलेही. त्यांनी तिला खूप आवाज दिला, डब्याचा आवाजही केला, पण तरीही ते त्यांना दिसली नाही. त्यांच्या आवाजाला तिने प्रतिसाद दिला नाही. मी परत तिच्याशी कनेक्ट केलं तर यावेळी मला ती थोडी चिडलेली दिसली की तू माझ्या पालकांना माझं ठिकाण का सांगितलं, हा प्रश्न तिने मला विचारला. तिचा हा प्रश्न मात्र मला कोड्यात टाकणारा होता. मी हे कोडं सोडवण्यासाठी तिला परत काही वेगळ्या पद्धतीने काही प्रश्न विचारले, तेव्हा तिने सर्व उलगडा केला. तिच्या म्हणण्यानुसार काही कामामुळे ती घरातून बाहेर गेली आहे आणि ते काम पूर्ण झालं की ती स्वतःहून घरी येईल. आता जर मी माझ्या पालकांच्या समोर गेले तर ते मला घरी घेऊन जातील आणि मला आत्ताच घरी जायचं नाही. मी तिच्या कामाबद्दल विचारणा केली, पण तिने ते सांगणं टाळलं. दरम्यान या सर्व गोष्टींमध्ये 1 महिना उलटला होता आणि आम्ही दोघी रोज बोलायचो आणि तिला माझी खूप सवय झाली होती.
मी तिला पाहू शकत होते, ती कुठे आहे, काय करत आहे, सर्व काही मी पाहू शकत होते, तिच्याशी बोलू शकत होते. पण तिचे पालक मात्र तिची एक झलक मिळावी यासाठी धडपडत होते. आणि एक प्राणीप्रेमी आणि एक प्राणीपालक म्हणून सुद्धा मी त्यांचं दुःख पूर्णपणे जाणून होते. मला त्यांच्या यातना, दुःख सगळं काही समजत होतं. पण प्राण्यांच्या इच्छेविरुद्ध आम्ही काहीही करू शकत नाही, हेही मला माहीत होतं. यानंतर बोलणं असं सुरू असताना तिने मला नेहमीसारखंच काही एक ठिकाण दाखवलं आणि त्याचं अंतर घरापासून 1-1.5 किलोमीटर अंतर असावं इतकं होतं, म्हणजे अगदी जवळपासच होतं. तिथे ती एका उंच झाडावर बसली होती आणि आसपासचा परिसर मला दाखवत होती आणि सांगत होती की इथे पाण्याचा एक तलाव आहे, भरपूर उंच वाढलेली झाडं आहेत, खाली भटकी कुत्री काहीतरी प्लास्टिक पिशवीमधून खात आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ती वर बसली होती. इथे मी तिला तिच्या पालकांचे रोज सारखेच मेसेज दिले की ते खूप काळजीत आहेत आणि तुझी वाट बघत आहेत. तर तिचं उत्तर हेच असायचं की मी ठीक आहे आणि मी आत्ताच येऊ शकत नाही, माझं काम झालं की मी परत येईन. तिच्या पालकांशी बोलल्यानंतर समजलं की हे ठिकाण त्यांच्या बिल्डिंगच्या मागेच आहे आणि त्यांनी फोटो पाठवला तर तो इतर वेळेसारखाच रेने दाखवलेल्या माहितीप्रमाणे अगदी तंतोतंत जुळणारा होता. दरम्यान तिच्या घरी असलेल्या अजून 2 तिच्या भावंडांशीही बोलून झालं की त्यांच्याकडून काही माहिती मिळेल का. तर त्यातील एका पो नावाच्या तिच्या बोक्या भावंडाने सांगितलं की नाही, मी याबाबतीत काहीच बोलू शकत नाही. जर तिने ठरवलं आहे तर ते योग्यच असणार आहे, त्यामुळे मी त्यात काहीच इंटरफिअर करू शकत नाही. तर दुसरा फिन हा बोका बिचारा मात्र म्हणाला की तो काळजीत होता आणि म्हणाला, कुठे आहे रे, ती कशी आहे, कधी येणार आहे घरी, मला तिची खूप आठवण येते. पण हे कोडं मात्र काही सुटत नव्हतं की असं नेमकं कोणतं कारण आहे आणि काम आहे रेचं की ज्यामुळे ती घरातून बाहेर गेलेली आहे आणि मलाही ती ते सांगणं टाळत आहे. याच वेळी मला गायडन्स आला आणि मी हे सर्व काही गायडन्स कन्फर्म करण्यासाठी मी टॅरो कार्ड्सची मदत घ्यायचं ठरवलं. कारण रे स्वतःहून तिचं असं कोणतं काम आहे ते सांगत नव्हती आणि मला हे कोडं मात्र सोडवायचंच होतं. त्यामुळे मी माझे सर्व टॅरो कार्ड्स घेऊन रीडिंग चालू केलं. रीडिंग करताना मला स्पष्टपणे जाणवलं की घरात काहीतरी मोठी घटना घडणार आहे आणि काहीतरी जीवाचा धोका आहे. आता हे सर्व कोणाच्या बाबतीत घडणार आहे हेही मी खूप खोलवर जाऊन चेक केलं आणि उत्तर मिळालं. त्यानुसार मी त्यांना सर्वांचं हेल्थ चेकअप करून घेण्यासाठी सांगितलं आणि त्यातून मग घरातील एका कुटुंब सदस्याचे हेल्थ इश्यूज मिळाले आणि मग त्यानुसार घरच्यांनी त्यावर ट्रीटमेंटसुद्धा सुरू केली. आणि या सर्व गोष्टी खरंच रेच्या पालकांसाठी पूर्णतः नवीन होत्या. यानंतर मी या सर्व घटना रेला सांगितल्या की हे सगळं काही जे कोडं होतं ते मी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व गोष्टी मला समजल्या आहेत. तर यानंतर ती मला म्हणाली की तिला खूप आणि हलकं आणि समाधानी वाटत आहे, कारण ती घरच्यांविषयी असणाऱ्या तिच्या काळजीमुळे आणि प्रेमामुळे ती मला हे असं डिरेक्टली सांगू शकत नव्हती की घरी असं काही कोणाला धोका आहे. पण माझ्या या टॅरो कार्ड रीडिंग नंतर मात्र ती रिलॅक्स झाली. पण तरीही माझ्या पुढच्या प्रश्नाला की तू घरी कधी येणार आहेस यावर तिने काहीच सांगितलं नाही. तिने फक्त इतकंच सांगितलं की तू जे काही टेक्निक्स तोडगे माझ्या पालकांना दिलेले आहेत ते त्यांना न चुकता नियमितपणे विश्वास ठेवून करत राहायला सांग. मी स्वतः परत येईन माझं काम झालं की. इथे मी तिच्या पालकांना सांगितलं की तिच्या शब्दावर विश्वास ठेवा, कुठेही तिच्यावर शंका घेऊ नका, ती जे काही सांगते ते फक्त फॉलो करत राहा. कारण तिच्या पालकांची तयारी आणि प्रामाणिक प्रयत्न कष्ट पाहून मी ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून त्या ॲनिमल कम्युनिकेशनच्या बाउंड्रीच्या बाहेर जाऊन मी त्यांना काही इतर आध्यात्मिक उपाय आणि तोडगे दिले होते जे घरातील सर्वजण
करत होते. शिवाय इथे रेला विनंती केली की एकदा तरी ती फक्त तिच्या पालकांसमोर तिने जावं. लांबून असेल तरी चालेल, ते काही तुझ्या मागे येणार नाहीत आणि तुला पकडण्याचा प्रयत्नही करणार नाहीत, पण फक्त एकदा त्यांना तुला पाहू देत, कारण जवळपास तुझ्या घरातून जाण्याला आता 2 महिने होत आलेले आहेत. याच दरम्यान त्यांच्या घरातील फिश टँकमधील एक मासा सुद्धा मृत पावला होता. तर रे ही घराच्या मागील बाजूस असणाऱ्या ठिकाणीच होती, पण घरी येत नव्हती. मी एखाद वेळेस तिच्याशी बोलले नाही तर लगेच मला तिचा प्रश्न असायचा की माझ्याशी तू का बोलली नाहीस, मी वाट बघत होते तुझी. तर कधी मी आजारी असेन तर ती माझी इतकी काळजी करायची आणि ती माझ्याविषयी एखाद्या आजीबाईसारखी मला गाईड करायची आणि सपोर्ट करायची की आधी तब्येतीची काळजी घे. यानंतर एकदा ती तिच्या बिल्डिंगच्या खाली फिरत असताना बिल्डिंगच्या वॉचमनला दिसली, पण अजूनही ती तिच्या घरच्यांना दिसली नव्हती. यानंतर एकदा तिच्या पालकांना ती बिल्डिंगच्या जनरेटर रूममध्ये लांबून दिसली. त्यानंतर मग तिच्या इच्छेनुसार तिला रोज तिथे कॅट फूड आणि तिच्या आवडीचं एक आसन बसण्यासाठी ठेवलं. मग ती तिथे रोज येऊन तिचं कॅट फूड येऊन खाऊन जात होती. मध्येच तिने एकदा सांगितलं की ती घराकडे येण्यास निघाली आहे, पण कुठेतरी बिल्डिंगच्या खाली ड्रेनेज सारख्या पाईपमध्ये अडकलेली आहे आणि तिला मदतीची गरज आहे. तिने मला तसं व्हिज्युअलही दाखवलं की ती कुठे अडकलेली आहे, पण तिथे जाणं खूप मुश्किल होतं, कारण ती एका जमीनदाराची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती आणि जी अनेक एकरमध्ये पसरलेली होती आणि जिथे कोणालाही बाहेरच्या माणसाला आत जाण्यासाठी परवानगी नव्हती. पण तरीही रेच्या पालकांनी हार न मानता परमिशन घेऊन आतमध्ये जाऊन सगळीकडे शोधाशोध केली, पण तरी सुद्धा रे परत कुठे दिसली सुद्धा नाही. रोज मी रेशी बोलत होते, रोज मला ती काही ना काही नवं असं सांगायची, रोज तिच्या पालकांसाठी काही मेसेजेस द्यायची. शिवाय तिने तिच्या एका भावंडाला, म्हणजे जो पो नावाचा बोका होता, तर त्याला तिने सांगून ठेवलं होतं की तिच्या अनुपस्थितीत तिच्या थोड्या जबाबदाऱ्या त्याने सांभाळाव्यात आणि त्याने ते सुरूही केलं होतं. रात्री मी तिच्याशी बोलत असताना ती घराजवळ यायची आणि कोण घरात कुठे काय करत आहे ते दाखवायची. घराच्या गॅलरीज, किचनमधील अगदी रंगासोबत फ्रीजचे डिटेल्स, किचनमध्ये तिचे काम करणारे पालक, हे सगळं तर दाखवलं. तर कधी ती आपल्या बालपणी खेळत असलेल्याच्या आठवणी तिने मला दाखवल्या होत्या. सोबत अगदी घरातलं फर्निचरसुद्धा अगदी व्यवस्थितपणे दाखवलं होतं. आता या सर्व गोष्टीला 2.5 महिने उलटून गेले होते आणि मी रोज रेशी न चुकता अगणित वेळेस बोलायचे आणि रोज एकमेकांचे मेसेज त्यांना द्यायचे, ती कशी आहे, कुठे आहे, सगळं काही मी त्यांना सांगत राहायचे. आणि इतकं झालं तरीही रे अजून तिच्या पालकांना काही दिसत नव्हती. ती त्यांच्याकडे अजूनही जाण्यास तयार नव्हती. पण इथे एक गोष्ट ही होती की रेचे पालक, मी त्यांना जे जे काही उपाय आणि तोडगे दिले होते ते न थकता, कोणतीही शंका न घेता सगळं काही त्यांनी सुरू ठेवलं होतं. या दरम्यान मी काही कारणास्तव थोडा ब्रेक घेतला होता आणि रेशी आणि तिच्या पालकांशीही तसं कम्युनिकेट करून सांगितलं होतं की थोड्या दिवसांसाठी मी ब्रेक घेतलेला आहे आणि आत्ता मला रेशी बोलता येणार नाही, पण जे जे काही तुम्हाला तोडगे आणि उपाय दिलेले आहेत ते विश्वास ठेवून करत राहा, रे परत घरी येईल. रेच्या शब्दावर विश्वास ठेवा, कारण तिने सांगितलं आहे की ती स्वतः होऊन येणार आहे. तिला कोणीही आणायला जाणं किंवा पकडून आणणं अशा गोष्टी करण्याची गरज नाही. 80 दिवसानंतर, म्हणजेच जवळपास 3 महिन्यानंतर रे तिने सांगितल्याप्रमाणे ती सुखरूप घरी आली. तर आता 3 महिने हे कसे गेले असतील एखाद्या प्राणीपालकासाठी आपण सर्वजण जाणू शकतोच, पण इथे मला काही गोष्टी ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत एक ॲनिमल कम्युनिकेटर म्हणून त्या आपण सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
इथे रे तरी अतिशय हुशार चाणाक्ष अशी मांजरी होतीच, कारण ती घरातून बाहेर निघाली आणि कुठेही घाबरली नाही. तिला प्रत्येक गोष्ट माहीत होती की आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, आणि ती माझ्याशी सुद्धा प्रामाणिकपणे सर्व डिटेल्स शेअर करत होती. आणि तिने इतकं ॲक्युरेट मला सर्व सांगितलं की जसं एखादा फोटो काढावा, अगदी जसंच्या तसं तिने मला प्रत्येक गोष्टीचं वर्णन दिलं होतं, दाखवलं होतं. त्यामुळे रे तिच्या शब्दानुसारच वागत होती. ती कुठेही माझ्याशी खोटं बोलत नव्हती, शिवाय तिच्या पालकांसाठीही ती खोटं काहीही करत नव्हती. शिवाय तिचा जो सोल पर्पज आहे तोही ती व्यवस्थितपणे सर्व करत होती. आणि घरापासून लांब असली तरीही तिच्या जबाबदारींचा तिला विसर पडलेला नव्हता. काही वेळेसाठी का होईना तिने आपल्या जबाबदाऱ्या आपल्या भावंडाला तिने सोपवल्या होत्या. इथे दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तिचे पालक अगदी पहिल्या दिवसापासून आरती शुक्ला आणि बाकी घरातील सर्व मेंबर्स इतक्या नम्रतेने माझ्याशी बोलत होते, वागत होते. त्यांना अतिशय दुःख झालं होतं की त्यांची मांजरी, लाडकी मांजरी घरातून अचानक बाहेर गेलेली आहे आणि सर्वजण काळजीमध्ये होते. पण कधीही त्यांनी त्यांचा तोल गमावला नाही, कधीच त्यांचा पारा चढला नाही, किंवा कधी त्यांनी माझ्यावर शंका घेतली नाही, किंवा रेवरही शंका घेतली नाही, किंवा अगदी युनिवर्सवर सुद्धा शंका घेतली नाही. त्यांनी पूर्णपणे माझ्यावर, एक ॲनिमल कम्युनिकेटर जे काही सांगत आहे त्यावर विश्वास ठेवला. मी जे काही त्यांना तोडगे दिले होते ते सर्व ते नित्यनेमाने करत होते. म्हणजे इथे पूर्णतः ते पॉझिटिव्ह होते, होपफुल होते. कारण ही जी गोष्ट आहे ही मी आता इतक्या साऱ्या प्राण्यांशी बोलल्यानंतर अनुभव घेत असते की प्राणीपालक खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करत असतात, बोलत असतात. बऱ्याचदा रागावतात, ओरडतात, भांडतात, किंवा त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आमचं ॲनिमल असं आहे नाहीच आहे, किंवा मग त्याला राग येऊच शकत नाही. अशा कोणत्याही गोष्टीवरून वादविवाद करतात. पण अशा सर्वांसाठी रेचे पालक एक आदर्श आहेत. आणि इतका मोठा पेशन्स त्यांनी ठेवला, 3 महिन्यांचा पेशन्स ठेवला, आणि त्यांनी हार मानली नाही. जे उपाय दिलेत ते करत राहिले. त्यांनी माझ्या शब्दांवरही विश्वास ठेवला, रेच्या शब्दांवरही विश्वास ठेवला, आणि सगळं काही सांगितलेलं करत राहिले. आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून मिळालं. तेव्हा इथे सर्वांनी या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्ही एखाद्या ॲनिमल कम्युनिकेटरशी कनेक्ट करता तर त्याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण त्याला जे काही दिसतं, जे काही गायडन्स येतो त्यानुसार ॲनिमल कम्युनिकेटर आपल्याला सांगत असतो. तर रेच्या परत आल्यानंतर रेच्या पालकांनी तिला हॉस्पिटलला नेलं. पण सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही होती की रे अगदी व्यवस्थित सुखरूप होती, जसं तिने मला सांगितलं होतं. फक्त बाहेर राहिल्यामुळे तिचं थोडंसं वजन कमी झालं होतं, पण ती व्यवस्थित अगदी सुखरूप होती. त्यामुळे मला इथे सर्वांना सांगणं हेच आहे की सर्वात आधी आपल्या पेटवर विश्वास ठेवा. तो जे काही सांगत आहे ते फॉलो करा. मध्ये गायडन्स असेल, मेसेज असेल, ते फॉलो करणं गरजेचं आहे, त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ॲनिमल कम्युनिकेटरवर कोणतीही कसली शंका घेऊ नका. ते जे काही सांगतील त्यावर विश्वास ठेवा आणि फॉलो करा. तिसरी गोष्ट, जर आपण ज्या ॲनिमल कम्युनिकेटरला कनेक्ट केलेला आहे तर तो जो काही आपल्याला तोडगे देत असेल तर तेही फॉलो करा. अर्थातच मी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडची असल्यामुळे माझ्याकडे मी इतर तोडगे बरेच असतात, तर ते मी देत असते जे ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये येत नाहीत. पण मला रिझल्ट महत्त्वाचा असतो, त्यामुळे मी ते त्यानुसार मी त्या पालकांना देत असते, त्यांनाच देत असते जे खरंच सिरियसली करतील. तर फ्रेंड्स, मला वाटतं की हा आजचा व्हिडिओ खूप लांबला आहे, पण खरंच खूप 3 महिन्याचा प्रवास इतक्या कमी वेळ आणि शब्दामध्ये मांडणं खरंच सोपं नाही. तर मला असं वाटतं की आपल्याला खूप काही या व्हिडिओमधून शिकायला मिळालेलं असेल. आणि माझी अशी अपेक्षा आहे की इथून
येणाऱ्या दिवसांमध्येही आपले विचार आणि दृष्टिकोनसुद्धा बदलेल. तर जाता जाता मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर आपल्या कोणालाही प्राणी पक्षी किंवा आपल्या झाडांशी बोलायचं असेल, त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपण मला संपर्क करू शकता. संपर्काचे डिटेल्स मी व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीकडे दिलेले आहेत. शिवाय दी एम्प्रेस नावाचंच फेसबुक पेज आहे, तिथेही आपण त्या माध्यमातूनही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. तर फ्रेंड्स, निघण्यापूर्वी दी एम्प्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व प्राणी जे काही पालक आहेत, प्राणी मित्र किंवा प्राणीप्रेमी आहेत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा. एक अवेअरनेस सर्वांमध्ये निर्माण होईल यासाठी. तर आपल्या घरच्यांची, आपल्या निसर्गाची, प्राणी पक्ष्यांची सर्वांची काळजी घ्या. मी येईन परत नवीन असंच काही घेऊन. तमसोमा ज्योतिर्गमय. धन्यवाद.